Good morning, my dear friends. My name is Suvarna Vinod Chavan. I am pursuing my BTech degree from Sri Siddheshwar Women's Engineering College, Solapur. तर आज आपण पाहणार आहोत लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जे चॅप्टर नंबर 2 मधून आहे. तर चला पाहूयात. आपल्याला माहिती आहे की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हे दोन मेथड कन्सिडर करून आपण सॉल्व करतो. त्यातली पहिली मेथड म्हणजे dy by dx plus p into y is equal to q. Firstly, we determine the p and q. Secondly, step 1 is find if is equal to e raised to integration of p dx. हा फॉर्म आहे इक्वेशनचा if फाइंड करण्यासाठी. आणि सेकंड जो आहे स्टेप नंबर 1 आणि हा स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 आहे y into if is equal to integration of q into if of dx plus c. तर आपण मेथड नंबर 1 यूज करून दिलेलं इक्वेशन आपण सॉल्व करणार आहोत. चला मग फर्स्टली आपण p आणि q डिटरमाइन करून घेऊ. तर p ची व्हॅल्यू आहे 2x आणि q ची व्हॅल्यू आहे 2 into e raised to minus x square. तर आपण दिलेल्या स्टेप वाइज जर गेलो तर फर्स्ट स्टेप आहे फाइंडिंग if. Therefore if is equal to e raised to integration of p dx. मग p ची व्हॅल्यू काय आहे 2x. मग इंटिग्रेशन मध्ये काय ना इंटिग्रेशन ऑफ 2x of dx is equal to 2 कॉन्स्टंट आहे. त्या कारणामुळे आपण इंटिग्रेशनच्या बाहेरच्या साईडला 2 लिहिणार आणि नंतर ना x रिमेनिंग असणार आणि dx. Therefore 2 कॉन्स्टंट आहे म्हणल्यावर 2 as it is. इंटिग्रेशन ऑफ x is x square upon 2 dx. Here 2 get cancelled, remaining is only e raised to x square, which is our if. This is our if. And आपण जर का स्टेप नंबर 2 ने गेलो तर आपल्याला कोणता फॉर्म आहे स्टेप नंबर 2 साठी y into if is equal to integration of q into if of dx plus c. आता जर असं असेल तर y if आपल्याला काय भेटलं e raised to x square. मग y into e raised to x square is equal to integration of q. q ची व्हॅल्यू काय आहे 2 into e raised to minus x square. if जो आपल्याला भेटलाय तो म्हणजे e raised to x square dx plus c. So y into e raised to x square is equal to इंटिग्रेशनच्या बाहेर 2 येणार कारण ते कॉन्स्टंट आहे. ओनली रिमेनिंग इज e raised to minus x square into e raised to x square dx plus c. Here minus plus cancel होणार, राहणार फक्त 2 इंटिग्रेशन ऑफ e raised to 0 dx plus c. तर इथे y into if is equal to 2 कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशन ऑफ e raised to 0 is इंटिग्रेशन ऑफ e raised to 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती 1 असते dx plus c. इथे तुम्ही रिझन देऊ शकता e raised to 0 is equal to 1. So 2 integration of 1 is x dx plus c.
dx नाही येणार इथे, ओनली 2x plus c y into if. It is the general solution of this given equation.